ही भाजी अतिशय भन्नाट लागत असते आणि झणझणीत जर खाण्याची सवय असेल ना तर नक्की ट्राय करून बघा। घरात भाजीला काहीच नसेल आणि फक्त जर टोमॅटो घरात असतील ना तरी ही भाजी अगदी सोप्या रेसिपीमध्ये घरच्या घरी तयार होतं। हॅलो एव्हरीवन, तर आज मी घेऊन आलेली आहे एक नवीन अशी रेसिपी जी फक्त आणि फक्त टोमॅटो पासून आपण तयार केलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये सुद्धा जर फक्त टोमॅटो उरलेले असतील भाजीला तर ही भन्नाट रेसिपी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता। तर चला बघूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे आणि रेसिपी बघण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या रेसिपीसाठी आपण वापरणार आहोत एक मोठ्या साईजचा कांदा, खोबरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर थोडेसे तीळ, 2 ते 3 चमचे आहेत डाळ्या आणि लसणाच्या पाकळ्या। आणि मेन सगळ्यात हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आणि हे जे आपण बेसिक इंग्रेडियंट्स वापरले आहे हे सर्वात आधी छोट्याशा मंद आचेवर हे आपल्याला परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे। घेतलेला आहे मी पॅन आणि मी घेतलेला आहे ऑइल 2 ते 3 चमचे। हा कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे। इथे मी एक कांदा आणि त्यानंतर छोटासा खोबऱ्याचा तुकडा हे जाळीवर भाजण्यासाठी ठेवले आहे, जेणेकरून आपला जो ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीला काळा मसाला लूक येणार आहे। इथे कांदा आपला लालसर इथे परतला गेलेला आहे, लगेचच तो आपण काढून घेऊया। कांदा फ्राय झालेला मी काढून घेतलेला आहे। त्याच पॅन मध्ये खोबरं आपण फ्राय करून घेऊया। खोबरं सुद्धा आपलं गोल्डन ब्राउन झालेलं आहे, याला आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। तीळ आणि डाळ्या हे सुद्धा खमंग भाजून घेऊया। त्यानंतर याच पॅन मध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे, त्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या या थोड्याशा भाजून घेऊया। हे छानसं इथे फ्राय झालेलं आहे, हे लगेचच आपण काढून घेऊया। टोमॅटो इथे एक कुकर मध्ये टाकणार आहोत, त्याला एक शिट्टीत काढून घ्यायची आहे, हे मऊसर होणार आहे। एक शिट्टी आपण याची काढून घेणार आहोत। आपला संपूर्ण मसाला भाजून झाला आहे, आप जार मध्ये हे काढून घेऊया। मी इथे टाकणार आहे आणि त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीर घालणार आहे। मी 2 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे। इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली। एक पॅन मध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया। 2 ते 3 चमचे मी इथे तेल घालणार आहे। तेल तापलं की लगेचच आपल्याला कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे। तर लगेचच संपूर्ण मसाला आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे। हा संपूर्ण मसाला मंद आचेवर परतवत असताना यामध्ये आपल्याला थोडंसं हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा काळा मसाला हे सगळं यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। हे वाटण तयार करत असताना आपल्याला यामध्ये खडे मसाले नाही घालायचे आहे, कारण काहींना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे काही लोक हे ग्रेव्ही किंवा काळा मसाला हे अवॉइड करतात। तर आपल्याला हे फक्त बेसिक इंग्रेडियंट्स म्हणजे आपण जसे मी सुरुवातीला दाखवले हेच पदार्थ वापरून आपल्याला ही ग्रेव्ही तयार करायची आहे। आणि यामध्ये फक्त आणि फक्त 1 चमचा हा काळा मसाला मी यामध्ये ऍड केलेला आहे आणि त्याचबरोबर 3 ते 4 या हिरव्या मिरच्या मी ऍड केलेल्या आहे, जेणेकरून आपल्याला ऍसिडिटीचा कोणताही त्रास होणार नाही। 2 चमचे इथे पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपला मसाला इथे परतला जाईल आणि त्याची चव सुद्धा इथे अप्रतिम इथे होणार आहे। मसाल्याला तेल सुटोपर्यंत इथे परतवायचं आहे। एकदा की मसाल्याला तेल सुटलं की आपला मसाला हा पूर्णपणे फ्राय झाला समजून घ्यायचं। मसाला फ्राय होतोय तोपर्यंत आपण जे टोमॅटो उकडलेले आहे हे टोमॅटोचे साल काढून घेऊया। या टोमॅटोचे आपल्याला हे साल आहे हे काढून घ्यायचे आहे। मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे, आपला मसाला पूर्णपणे झालेला आहे। 1 ग्लास इथे पाणी घालणार आहे। हे पूर्णपणे आपली चमचमीत अशी ग्रेव्ही तयार आहे। कुठल्याही प्रकारचे इथे खडे मसाले न वापरता फक्त घरच्याच इंग्रेडियंट्स मध्ये ही ग्रेव्ही मी तयार केलेली आहे। यामध्ये आपण थोडी कोथिंबीर भुरभुरूया। छान इथे कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीसाठी। आणि हे जे टोमॅटो आपण सोलून ठेवले आहे यांना व्यवस्थित कट करून घेऊया। ग्रेव्ही मध्ये एक एक करून आपल्याला हे टोमॅटो घालायचे आहे। हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर ही आपली टोमॅटो ग्रेव्ही ही होत असते। नक्की ट्राय करा, संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा। ग्रेव्हीवर झाकण ठेवून आपण 2 मिनिटं थांबूया। ग्रेव्ही आपली छानशी झालेली आहे। तिचा फायनल लुक अप्रतिम इथे या ग्रेव्हीची चव ही येत असते। ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची सुद्धा टोमॅटो ग्रेव्ही मसाला कसा झालेला आहे। अप्रतिम अशी आपली ही ग्रेव्ही इथे तयार होत असते, तुम्ही बघू शकता।
अप्रतिम इथे अशी आपली ही ग्रेव्ही मसाला होत असतो. तुम्ही बघू शकता किती छान याचा टेक्स्चर हे आलेला आहे. अगदी 10 मिनिटात तुम्ही हा ग्रेव्ही मसाला बनवू शकतात.